हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे काय आणि त्याची एक्झाम्पल्स घेणार आहोत. बघूयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन या ठिकाणी एक थिअरम आहे बघा. इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स such that the composite function y equal to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx equal to dy by du into du by dx. म्हणजे इथं बघा y हे u चं फंक्शन दिलेलं आहे. y is a differentiable function of u and u is a differentiable function of x, then y equal to f of g of x is a differentiable function of x and we can write dy by dx equal to dy by du into du by dx. This is called chain rule. हेच तुम्हाला असंही लिहिता येतं. इथं दाखवलं आपल्याला हे असंही लिहिता येईल बघा. तुमचा y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स दिला आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर dy by dx इक्वल टू एफचं डेरिव्हेटिव्ह आधी लिहू शकतो आपण एफ डॅश ऑफ ब्रॅकेट तसंच जी ऑफ एक्स इंटू त्या ब्रॅकेटमध्ये जी ऑफ एक्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं आहे मल्टिप्लाय केलं आहे जी डॅश ऑफ एक्स. दिस रूल इज नोन ॲज चेन रूल. एक्झाम्पल्स फॉर्म्युलेज आहेत काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. तर पहिला फॉर्म्युला जसं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन घेतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन ते येतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. हा जसा फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एनचा पॉवरचा, तसा समजा एक्सऐवजी एफ ऑफ एक्स रेस टू एन दिला असेल आपल्याला, एफ ऑफ एक्सची पॉवर एन दिली आहे, तर तो फॉर्म्युला असा लिहिता येतो एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इंटू एफ डॅश ऑफ एक्स. अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला लिहिता येतो. सिमिलरली सगळे जे काय आपण डेरिव्हेटिव्हमध्ये फॉर्म्युले बघितलेले आहेत तेच फॉर्म्युले, फक्त या ठिकाणी काय बघायला मिळेल ई रेस टू एफ ऑफ एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स इट सेल्फ. तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स इज ई रेस टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटू फक्त काय केलं आहे इथं जे पॉवरला एफ ऑफ एक्स आलं आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं मल्टिप्लाय केलं, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सनं मल्टिप्लाय केलेलं आहे. सिमिलरली नेक्स्ट फॉर्म्युला बघायला मिळेल आपल्याला ए रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला सेम तसाच आहे. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा पण तसाच वन अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. रूट एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला वन बाय टू रूट एक्स, फक्त रूट एक्सऐवजी एफ ऑफ एक्स आहे म्हणून एफ डॅश ऑफ एक्सनं मल्टिप्लाय केलेलं आहे. सिमिलरली बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येतं, मग साइन ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू ह्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सनं काय केलं आहे मल्टिप्लाय केलं आहे. तसंच कॉस ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इज सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्सनं मल्टिप्लाय केलं आहे. सेम तसंच कॉट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ एफ ऑफ एक्स इज सेक ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इज एफ डॅश ऑफ एक्सनं मल्टिप्लाय केलं आहे. आणि सिमिलरली लास्टला पण कोसेक एफ ऑफ एक्स इक्वल टू मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. तर हे झाले सगळे आपले फॉर्म्युलेज. आता एक्झाम्पल्स घेऊयात. ठीक आहे, एक्झाम्पल्स बघा. डिफरन्शिएट द वाय इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे एक्झाम्पल दोन मेथडनं सोडवणार आहे. त्यातली पहिली मेथड बघूया. समजा वाय इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 दिला आहे, तर हे रूटमध्ये जी काय वेगळी टर्म आहे त्याला यू कन्सिडर केलं आपण. लेट यू इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. मग दिलेलं फंक्शन वाय इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे रूट यू, कारण एक्स स्क्वेअर प्लस 5च्या ऐवजी आपण काय यू पुट करणार आहे, मग वाय इक्वल टू रूट यू. आता आपण मगाशी चेन रूल बघितला त्याप्रमाणे डी वाय बाय डी एक्स काढायचा असेल, कारण इथं काय म्हटलं आहे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचा आहे. मग काय करायला लागेल बघा, यू कन्सिडर केलं आपण याच्या एक्स स्क्वेअर प्लस 5च्या जागी, मग वाय इक्वल टू हे मिळालं. मग डिफरन्शिएट करायचं आहे तर डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे तर डी वाय बाय डी यू आधी काढायला लागेल आणि त्याला डी यू बाय डी एक्सनं मल्टिप्लाय करावं लागेल. मग वाय इक्वल टू रूट यू घेतला आहे, त्याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू घेऊया कारण डी वाय बाय डी यू आहे. मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू घेऊयात.
मग रूट यूचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे बघा, dy बाय डी यू इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट यू विथ रिस्पेक्ट टू यू. रूट एक्स जसं 1/2 रूट एक्स तसं रूट यूचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2 रूट यू. अँड आता यू इक्वल टू माहिती आहे आपल्याला x² + 5 आहे. मग आपल्याला इंटू काय करायचं आहे, डी यू बाय डी एक्स म्हणजे यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. मग यू दिला आहे त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल बघा, डी यू बाय डी एक्स इक्वल टू ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 5 विथ रिस्पेक्ट टू एक्स. x² डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2x आणि 5चं डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे फक्त राहिलं 2x. आणि मग हे सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्यात आपल्याला इक्वेशन 1मध्ये, इथं इक्वेशन 1 दिलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्यात. डी वाय बाय डी यूची व्हॅल्यू इथं आहे बघा 1/2 रूट यू आणि डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू 2x. ह्या दोनही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला मिळणार आहे बघा इथं 1/2 रूट यू ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू 1/2 रूट यू इंटू 2x. 2 गेट कॅन्सल, x डिवायडेड बाय रूट यूमध्ये ही व्हॅल्यू टाकली x² + 5, x डिवायडेड बाय रूट x² + 5 हे झालं आपलं आन्सर. हेच एक्झाम्पल अल्टरनेटिव्ह मेथडनं आपल्याला डायरेक्ट सोडवता येईल. ते कशा पद्धतीनं बघा, y इक्वल टू दिलं समजा रूट x² + 5, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय डी एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ रूट x² + 5. डी बाय डी एक्स ऑफ काय येणार आहे रूट x² + 5. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स ते माहिती आहे, ते येतं 1/2 रूट एक्स. पण इथं रूट एक्सच्या ऐवजी ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये वेगळीच टर्म दिली आहे. पण घेताना तुम्ही काय करा 1/2 रूट एक्स सारखंच घ्या रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x² + 5 आणि रूटमध्ये जे काय वेगळी टर्म आली आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय करा मल्टिप्लाय करा. म्हणजे जे x² + 5 रूटमध्ये आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं. काय होईल बघा, मग त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं इथं आणि हे 1/2 रूट ते तसंच राहील आणि याचं डेरिव्हेटिव्ह 2x. 2 गेट कॅन्सल आणि dy बाय डी एक्स इक्वल टू मिळालं आपल्याला x बाय रूट x² + 5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया म्हणजे अजून लक्षात येईल तुमच्या. डिफरन्शिएट द y इक्वल टू साइन ऑफ लॉग x विथ रिस्पेक्ट टू x. ओके, तर बघा हे एक्झाम्पल सोडवताना वी हॅव y इक्वल टू साइन ऑफ लॉग x. ओके, मग y इक्वल टू साइन ऑफ लॉग x दिलं आहे. मग ह्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. साईनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, y इक्वल टू फक्त साइन x दिलं असतं तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स दिलं असतं कॉस x. ठीक आहे, पण इथं साइन ऑफ लॉग x दिलं आहे, एक्सच्या ऐवजी लॉग x दिलं आहे. मग हे डिफरन्शिएट करताना वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. साईनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं कॉस ऑफ लॉग एक्स आणि इंटू काय केलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. हे जे लॉग एक्स होतं इथं त्या लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/x, कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1/x म्हणजेच आन्सर आलं dy बाय डी एक्स इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स. हा एक्स काय होणार आहे डिवाइडला येणार आहे. नेक्स्ट बघा, डिफरन्शिएट द y इक्वल टू e⁻tan x विथ रिस्पेक्ट टू x. तर y इक्वल टू e⁻tan x डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. e⁻tan x डेरिव्हेटिव्ह, आता e⁻x डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x इज e⁻x. e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻xच येतं. ठीक आहे, तसं आता इथं e⁻tan x डेरिव्हेटिव्ह घेत असताना डिफरन्शिएट म्हटलं विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻tan x, वायचं डेरिव्हेटिव्ह इकडे लिहिलं dy बाय डी एक्स, e⁻tan x डेरिव्हेटिव्ह e⁻tan x आणि इंटू फक्त काय केलं आहे ह्याचा tan x होता वरती त्या tan xच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केला आहे. म्हणजेच आन्सर आलं e⁻tan x इंटू tan xचं डेरिव्हेटिव्ह sec² x. हेच टर्म फक्त आधी लिहिली आणि ही टर्म नंतर लिहिली, एवढंच फरक. नेक्स्ट, डिफरन्शिएट द y इक्वल टू लॉग ऑफ x² + 4 विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं लॉग आहे, इथं फक्त समजा एवढं दिलं असतं y इज इक्वल टू लॉग x, तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं लिहिलं असतं dy बाय डी एक्स इक्वल टू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1/x. सेम फॉर्म्युला सेम टेक्निक इथे यूज करायचं आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x सारखं आहे
मग लॉग हे ब्रॅकेट फक्त वेगळं दिलं आहे, एक्सच्याऐवजी लॉग एक्सच्याऐवजी इथं एक्स स्क्वेअर प्लस 5 दिलं आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना बघा असं मिळेल आपल्याला, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर ते येणार आहे 1 बाय आणि हा ब्रॅकेट x⁵ प्लस 4 इंटू त्या ब्रॅकेटच्या डेरिव्हेटिव्ह x⁵ प्लस 4च्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं, मल्टिप्लाय केलं. x⁵चं डेरिव्हेटिव्ह आहे 5x⁴ आणि हे 4 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं 0. मग याला फक्त असं होईल बघा, हे मल्टिप्लिकेशन जर केलं परत तर 5x⁴ डिवायडेड बाय x⁵ प्लस 4 हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट डिफरन्शिएट द y इक्वल टू e 5⁵ cos x minus 2 विथ रिस्पेक्ट टू x. लेट y इक्वल टू दिलेलं फंक्शन लिहून घेतलं y इक्वल टू, याला डिफरन्शिएट करायचं. हे पण कशासारखं आहे बघा, y इक्वल टू 5⁵x सारखं आहे. आपल्याला माहिती आहे dy/dx 5⁵xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 5⁵x इंटू लॉग 5. वरती काय x आहे, मग ते 5⁵x आपण तसंच लिहितो आणि इंटू काय करतो, लॉग 5 लिहितो, इंटू लॉग 5. मग इथं काय होणार आहे बघा, याचं डेरिव्हेटिव्ह घेताना दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 5⁵ cos x minus 2. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 5⁵ cos x minus 2 ॲज इट इज इंटू लॉग 5 आणि इंटू काय करणार आहे, हे जे ब्रॅकेट आहे ना 5च्या पॉवरला त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं, मल्टिप्लाय केलं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 cos x minus 2नं मल्टिप्लाय केलं. आणि मग माहिती आहे आपल्याला ही टर्म तशीच ठेवली बघा, ही जी टर्म आहे एवढी ॲज इट इज राहिली बघा इथं. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह इथं लिहिले पुढं 3 cos x, 3 तसाच cos xचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0, जे -3 sin x इथे लिहिलं बघा, -3 sin x ह्याचं डेरिव्हेटिव्ह -3 sin x इंटू ही टर्म ॲज इट इज. हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट डिफरन्शिएट द y इज इक्वल टू 3/2x² - 5 विथ रिस्पेक्ट टू x. y इक्वल टू आधी दिलेलं फंक्शन ते आहे तसं लिहून घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मला, ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मी इकडे लिहिलं yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx लिहिलं, dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस साईड, याचं डेरिव्हेटिव्ह 3 बाहेर घेतला आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला 1/2x² - 7⁵. तर आपल्याला x⁵n फॉर्म्युला माहिती आहे डेरिव्हेटिव्हचा, x⁵n. मग त्यासारखं हे तर काय करता येईल, हे ब्रॅकेट आपल्याला वरती घेता येईल. ते ब्रॅकेट जर वरती घेतलं इथं राहतं बघा 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² - 7⁻⁻5, कारण ही पॉवर 5 आहे ती वरती आलं तर -5 होईल. आणि मग इथं x⁵nच्या डेरिव्हेटिव्हचा जसा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे n इंटू x⁵n - 1, तो फॉर्म्युला आपण इथं ॲप्लाय करणार आहोत. मग काय 3 तसाच n म्हणजे इथं -5 इंटू x⁵, आता इथं हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट ⁻⁻, -5 - 1 केला तर -6 राहील, -6. आणि इंटू काय केलं बघा, हा फॉर्म्युला x⁵nचा आहे पण इथं ब्रॅकेटमध्ये x ऐवजी वेगळंच फंक्शन आहे, त्याची पॉवर आहे, मग त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय केलं, मल्टिप्लाय केलं. ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं. मग 2x² डेरिव्हेटिव्ह येतं 4x, कारण 2 तसाच x² डेरिव्हेटिव्ह 2x, मग 2 इंटू 2x दॅट इज 4x आणि -7चं 0. आन्सर आपल्याला मिळणार आहे शेवटी बघा, याचं डेरिव्हेटिव्ह 4x, हे 3 इंटू -5 दॅट इज -15, डिवाईडला ही टर्म मायनस आहे पॉवर, ते डिवाईडला घेतली तर प्लस पॉवर होईल त्याची, आणि इंटू 4x. नेक्स्ट स्टेपला या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी 60x आणि मायनस साईन आहेच इथं ॲज इट इज, आणि डिवाईडला 2x² - 7⁻6. आणि इथं एक्झरसाइज दिलेला आहे, हा एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करू शकता.